आपुलिया लाजा, आपुलिया लाजा, धावे भक्तांची काजा. नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत. घात आघात निवारी, छाया पितांबर करी. नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत. उभा कर कटी, उभा कर कटी, तुका म्हणे याजसाठी. नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत. विठ्ठल विठ्ठल वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. अभंगाचं पहिलं चरण आहे. आपुलिया लाजा, धावे भक्तांची काजा. आपली लाज राखण्यासाठी भक्तांच्या हाकेला धावून जातं हे त्याचं काम आहे. धावे भक्तांची काजा. त्याचं नाव काय आहे? नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत. त्याने नाम धारण केले. काय नाम आहे त्याचं? त्याचं नाम आहे दीनानाथ. आणि त्याने सत्य करावया व्रत म्हणजे त्याने व्रत घेतलंय. काय व्रत आहे? भक्तांच्या हाकेला धावून जाणं, त्यांना आश्रय देणं हे त्या दीनानाथाचं व्रत आहे. तो काय करतो? घात आघात निवारी, छाया पितांबर करी. तो काय करतो? भक्तांवर जे घात आघात होतात तो निवारण्याचं काम करतो. आणि त्यासाठी तो स्वतःचं पितांबर सुद्धा छाया म्हणून धरतो. आणि तो कसा आहे? उभा कर कटी, तुका म्हणे याजसाठी. तो कसा आहे? उभा आहे. हात त्याचे कमरेवरती आहेत. उभा कर कटी, तुका म्हणे याजसाठी. तुकाराम महाराज म्हणतात तो जो कटेवर उभा आहे, विटेवरती हात ठेवून जो उभा आहे तो याचसाठी उभा आहे. कशासाठी? भक्तांच्या हाकेला धावून जाण्यासाठी तो उभा आहे. असा याचा थोडक्यात भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल काय आहे ना, आम्ही तरुण मंडळी म्हणजे मी नेहमी हेच वाक्य बोलते की आम्ही तरुण मंडळी जी परमार्थाला आलोय ती आईच्या पिठावर रेघो ठेवतो. कानामागून आली आणि तिखट झाली असं होऊ नये म्हणून ही जाणीव आम्ही तरुणांनी ठेवली पाहिजे. सप्ते होतात. हा जो काही श्रीमंत थाट आहे, स्टेज फक्त आधी लग्न करायसाठी व्हायचे, पण आम्हा तरुणांचं भाग्य हे आहे की हल्ली स्टेज कीर्तनासाठी पण होतात. कशाचं फलित आहे? हेच तुम्हा सर्वांचे श्रम आहेत. तुम्ही सर्वांनी हा संप्रदाय जपलाय, तो सांभाळलाय. इथे वरिष्ठ उपस्थित आहेत. मला बाबांचं नाव आठवत नाहीये. आमचे जे पुढे बसले ते बाबा, आमचे मागे मास्तर बाबा, हे सगळे वृद्ध मंडळी, आमचे तात्या, जे कोणी सगळे 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 वृद्ध मंडळी जी आहेत, असे दिमाग हात दिसणारे आमचे चौकदार काका विणा घेऊन उभे आहेत. हा परमार्थ जो नेटका आहे
सुंदर आहे, देखणा आहे, श्रीमंत आहे, हे तुम्हा सर्वांचे श्रम आहेत. तुम्ही सर्वांनी हा भगवा ध्वज, वारकरी संप्रदायाची पताका ही तुम्ही खांद्यावर नेटानं सांभाळली आणि ती पताका आज आमच्या खांद्यावर येऊन पडली. त्यामुळे आम्ही सर्व समस्त तरुण मंडळी तुम्हा सर्वांच्या, वारकरी, माळकरी, वादक असतील, गायक असतील, तुम्हा सर्वांच्या चरणाशी आम्ही तरुण मंडळी नतमस्तक आहोत. कारण तुम्ही सांभाळत म्हणून आम्हाला इथं उभं राहता आलं. तुम्ही सोडून दिलं असतं तर आम्हाला ते नसतं मिळालं. त्याच्यामुळे हा जो काही श्रीमंत थाट आहे आणि हे शिरगाव माझं सासर, याचा मला प्रचंड अभिमान आहे. तिथं भेदभाव नाहीये. नाहीतर माऊली अशी कितीतरी गावं आहेत की तिथं महिलांना प्राधान्य नाही. त्याच्यामुळे मला परमेश्वरानं जे माझ्या पूर्व पुण्याईनं जे सासर दिलंय, भेदाभेद रहित आहे, सर्वांना समान वागणूक देणारा, याचा सार्थ अभिमान आहे. भाग्य लागतं ज्या गावात आपण जातोय तिथं स्वातंत्र्य मिळायला, भाग्य लागतं. त्याच्यामुळे सर्व तुम्हा लोकांच्या चरणाशी साष्टांग दंडवत आहे. तुम्ही हे जपलं म्हणून ते आम्हाला मिळालेलं आहे आणि याची आम्हाला जाणीव आहे. तर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मागूया आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल आपुलिया लाजा, धावे भक्तांची या काजा, नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत. आपुलिया लाजा म्हटलंय. देव भक्तांच्या हाकेटा मुळात पहिली गोष्ट म्हणजे धावून का बरं जातो? असं काय करतात भक्त की जो जसा असेल त्या स्थितीमध्ये तो भक्तांच्या हाकेला धावून जातो? काय कारण आहे? काय येतो तो मदत करायला? अनोळखी असेल कोणी तर आपण मदत करायला जातो का नाही जात? काहीतरी नातं लागतं त्याचं आणि आपलं, काहीतरी ऋणानुबंध किंवा काहीतरी संबंध असले पाहिजे तरच आपण कोणाच्या तरी हाकेला धावून जाऊ शकतो. मग का असं असेल? का बरं पंढरीश परमात्मा संतांच्या हाकेला धावून जातो? कारण भक्त परमेश्वराची भक्ती करतात. आता भक्ती म्हणजे काय? जे आपण करतोय ती आपल्या भाषेत भक्तीची व्याख्या आहे. भक्ती म्हणजे नेमकं काय? परमेश्वरावर असलेलं उदात्त प्रेम म्हणजे भक्ती. त्याची आपण वेगवेगळ्या प्रकाराने भक्ती करतो. म्हणजे अत्यंत प्रेमानं केलेलं परमेश्वराचं दर्शन, त्याचं गुण गायन, निस्वार्थ सेवा, या सगळ्या गोष्टी, ही सगळी तत्व आपल्या अंगी यावीत, याचा अनुभव आपल्याला मिळावा, यासाठी आपण जे परिश्रम करतो, जे काही करतो, कृती करतो, त्या सगळ्या परिश्रमाला आपण भक्ती असं म्हणतो. भक्ती 9 प्रकारची आहे. नवविधा भक्ती आपण म्हणतो. श्रवण भक्ती जी तुम्ही करताय, श्रवण भक्ती ही सगळ्यात उच्च प्रतीची भक्ती मानली जाते. श्रवण भक्ती जी ऐकतो आपण, देवाची कथा ऐकतो, देवाचं कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, ऐकण्याची जी भक्ती आहे ती श्रवण भक्ती. कीर्तन भक्ती 2 नंबरची भक्ती आहे. कीर्तन भक्ती देवाची कथा करणं, देवाविषयी बोलणं, कीर्तन भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, जे सीतामातेला सदैव प्रभू श्री रामचंद्रांचं असायचं स्मरण, स्मरण भक्ती. पाद सेवन म्हणजे चरण सेवा जी की भरतांनी केली. प्रभू रामचंद्रांची चरण सेवा, पादुकांची सेवा, त्याच्या चरणांची सेवा. पूजा जी आपण पूजा करतो ती पूजा. वंदन जे आपण देवाला उठल्यापासून जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल नमस्कार करतो, वंदन करतो, ती वंदन भक्ती मानली जाते. नंतर दास्य, दास्य भक्ती जी की प्रभूची भक्ती दास म्हणून प्रत्यक्ष हनुमंतरायांनी केली. सख्य, सख्य म्हणजे काय? सखा, परमेश्वराला सखा मानून त्याच्याशी भक्ती जोडणं. सख्य म्हणजे सखा, म्हणजे की गोपाळ आणि अर्जुन यांनी केली. आत्मनिवेदन म्हणजे देवाला पूर्ण समर्पित व्हायचं, काहीही भाव मनात ठेवायचा नाही.
किंतु परंतु ठेवायचं नाही, जगण्याची आशा ठेवायची नाही. आत्मनिवेदन जी की जटायूंनी केली. तुला जीव दान देऊ का, तर ते नको म्हणाले. आत्मनिवेदन ही 9 प्रकारची भक्ती आहे, नवविधा भक्ती आपण म्हणतो. जर या भक्तीचा वाटा देवाने वाटला ना, तर सगळ्यात जास्त तुम्हाला मिळणार आहे. का, तर तुम्ही श्रवण भक्ती करताय. प्रथम नंबरची भक्ती श्रवण भक्ती. 9 भक्ती असतात. भक्तीचे अजून 2 प्रकार पडतात. एक अपराभक्ती जी की देव भेटेपर्यंत केली जाते. देव मिळावा, भेटावा, त्याची अनुभूती यावी इथपर्यंतच ती केली जाते. अपराभक्ती साधारण असते. देव भेटल्यानंतरही केली जाते ती पराभक्ती. अनन्य साधारण असते ती पराभक्ती. या पराभक्तीमुळे देव भक्तांचा अंकित होतो. ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. पराभक्ती केली ना की देव आपला अंकित होतो. आपण सांगू ते करतो. निस्वार्थ पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडते. माया विरहित असलेली भक्ती देवाला आवडते. कोणती भक्ती देवाला आवडते? हे चिथोर भक्ती आवडते देवा. हे चिथोर भक्ती आवडते देवा. कोणती भक्ती आवडते? हे चिथोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. माया विरहित भक्ती देवाला आवडते. माया म्हणजे काय की ते जे नाहीये ती म्हणजे माया. सहज साधं आणि उदाहरण म्हणजे आपण रस्त्याने जात असतो, दुपारची वेळ असते, ऊन खूप असतं, लांबून रस्त्यामध्ये आपल्याला पाणी दिसतं. पण जवळ गेलो की कळतं तिथे पाणीच नाहीये. पण लांबून काय दिसतं? तिथं पाणी आहे, जवळ वगैरे दिसत नाही. ही माया अशी आहे. आपल्याला जे आपण अनुभवतोय, प्रपंचामध्ये वावरतोय, जे अनुभवतोय ते आहे खरंच खोटं. आणि आपण गुरफटले जातो मायेमध्ये. मायेच्या पदार्थांमध्ये देवामध्ये मग कधी अडकू देऊ नकोस अशी संत मागणी मागतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा माई पदार्थांमध्ये आमची इच्छा राहू देऊ नकोस. माया व्यतिरिक्त आम्हाला भक्ती मिळाली. भक्ती अशी असावी की त्याच्यामध्ये माया नाहीये, माया विरहित भक्ती असावी. पण या भक्तीमध्ये खऱ्या अर्थानं भाव असला पाहिजे. आता भाव म्हणजे काय? भक्तीची पूर्णावस्था म्हणजे भाव आहे. परमेश्वरावर
असलेलं दत्तात्रय म्हणजे भक्ती, तर त्या भक्तीचा ओलावा, भक्तीची पूर्णावस्था म्हणजे भाव आहे. अंतःकरणातील मार्ग, देवाविषयी कळवळा, भक्तीचा पाझर म्हणजे भाव आहे. अजून थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या आपल्या नातेवाईकाच्या आठवणी येते, जो की लांब आहे, म्हणजे आठवण येते, त्या आठवणी आपल्याला ओळख दुखतो. ही जी काही क्रिया आहे ना, त्याच्यासाठी आपण रडतोय, तळमळतोय, त्याच्यासाठी उमटलेली आपल्या मनामध्ये प्रतिक्रिया, भावना म्हणजेच भाव आहे. आपण कोणाची पण आठवण करून रडतो का नाही, त्याच्याशी आपला भाव जोडलेला आहे, त्याच्यासाठीच रडतो. भावहीन भक्ती भक्तिविना मोक्ष, भावहीन भक्ती भक्तिविना अंतरीची घेतो गोडी, देव काय करतो, तुमच्या अंतर मनातला भाव बघतो. गोडी त्याला नंतर लागते जेव्हा तुम्ही भाव त्याला अर्पण करता. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासाची प्रीती, भाव बळे. भाव बळे म्हणजे भावाच्या बळावर, भावाच्या ताकदीवर, भावाच्या जोरावर तुम्ही काय करा, देवाशी प्रीतीचे, विश्वासाचे नाते जोडा. पण त्यासाठी काय मागा देवाकडे, देवापाशी मागे आवडीची भक्ती, देवाकडे आवडीची भक्ती मागा, पण त्याच्यासोबत भाव अर्पण करा. तर तो तुमच्या मागे मागे येईल, तर तो तुमचं ऐकेल. भाव कसा असला पाहिजे,
कर्माबाई म्हणून महिला होती, वृद्ध होती. कर्माबाईच्या मनातला भाव इतका साधा भोळा पवित्र होता, इतकं ती देवाला समर्पित होती. वृद्ध होती, ती रोज देवासाठी खिचडी बनवायची, खिचडी जी जगन्नाथाला आजही प्रिय आहे. कर्माबाई काय करायची, कधी आंघोळ केली तर केली, नाही केली तर नाही केली, पण ठरलेल्या योग्य वेळेला ती खिचडी बनवायची. आणि खिचडीचा गंध, त्या खिचडीचा स्वाद भगवंताच्या नाकापर्यंत पोहोचायचा. तिचा आस्वाद खिचडी आला की तो वेगे धावत तिच्याकडे पळत यायचा आणि जगन्नाथाला जे काही भोग चढवले जातात त्याला ठिकरून तो त्या कर्माबाईच्या खिचडीसाठी भुकेला होऊन तो तिच्याकडे यायचा. आणि कर्माबाई अगदी झोपडीत राहणारी महिला असून सुद्धा ती त्या खिचडीमध्ये भाव ओतायची, मनोभावे त्या जगन्नाथासाठी खिचडी बनवायची. आणि ती खिचडी खाण्यासाठी तो श्रीकृष्ण लहान होऊन तिची खिचडी खायला यायचा. आणि अशी मान्यता आहे की तो रोज खिचडी खायचा. ती वृद्ध झाली, कालांतराने कर्माबाई निघून गेले, पण तिथं ती इतक्या भावनेनं, इतकं भाव ओतून खिचडी बनवायची ना, परमेश्वर रोज बाळकृष्ण अवतारात यायचा आणि खिचडी खायचा. आणि जेव्हा त्याला कळलं की या झोपडीमध्ये कोण नाहीये, भाव कसा असतो बघा ना, प्रत्यक्ष जगन्नाथाला सुद्धा ओढून ती खिचडी आणायची, आणत होती. आणि बाळकृष्ण एखादं लहान लेकरू असताना आणि जाऊन दारावर थाप देतं, मा खिचडी बनवतो, खिचडी बनाव कर्मा, खिचडी बनाव. ती खिचडी करो मा, खिचडी कर मा, खिचडी कर मा, कर्मा कर्माबाई झाल्या त्या. तिचं नाव आज आपल्या समोर घेतलंय. प्रभूंच्या दारावर तो थाप मारायचे आणि म्हणायचे कर्मा, खिचडी कर्मा, आणि ती कर्माबाई झाली. तिने त्या खिचडीमध्ये फक्त आणि फक्त भाव होता. आणि या भावाला भुकेला परमेश्वर असतो, देव फक्त आणि फक्त भावनेचा भुकेला असतो. म्हणून तो संतांची काम करतो. देव भाव घेतल्यानंतर काय करतो, अभंगाचं पहिलं चरण.
चिंतन करताना आमच्या यजमानांनी प्रश्न विचारला की आपल्या लाजात त्याच्या लाजासाठी का बरं का धावून जाईल, त्याला कशी लाज वाटते, त्याची लाज कशी जाईल, का म्हटलंय आपल्या लाजा. आता मला सांगा, बाप असतो तर आपल्या लेकरांची जिथे खूप संकटाची वेळ असते, त्याच्यावरती काहीतरी संकट ओढवलेलं असतं आणि आता आपण जर तिथे बाप म्हणून नाही गेलो तर आता आपली लाज जाणार आहे. तेव्हा मुलाची चूक किती महत्वाची आहे, त्याने कुठली चूक केली आहे हे बघतच नाही. त्याने केलेल्या चुकीची किंवा त्याला जे संकट पडलेलं आहे त्या संकटात जर का बाप म्हणून मी नाही धावून गेलो ना तर ती बाप म्हणून माझी लाज जाणार आहे. बाप लज्जा रक्षण करण्याचं काम करतो, आई पण करते. जर लेकरं हो म्हणतात, जर एखादा प्रसंग असा घडला की तिथं आता त्या मुलाने काय केलं माहित नाहीये पण माझी लाज जायला नको म्हणून आपल्या लाज रक्षणासाठी आई पण धावून जाते, तसं दादा धावून जातो. समजा एखाद्या कॉलेज वयात आल्यानंतर एखाद्या पहिलीकडनं काढलं पाहिजे तर भाऊ एकदम रुबाबदार वागत असेल समाजामध्ये, त्याची एक काहीतरी मान मराठा बसेल, त्याचा एक स्टेटस असेल, तर तो बहिणीने काय केलं की नाही बघत, तिला संकट पडलंय तिथं मी नाही धावून गेलो तर ती बहीण म्हणून माझी लाज जाणार आहे, ती माझी बहीण आहे, भाऊ आहे म्हणून ती माझी लाज जाणार आहे. म्हणून भक्तांसाठी अजून जवळचं उदाहरण म्हणजे आता आपण महिला, अगदी पटकन पटेल तुम्हाला हे उदाहरण का आपल्याला लाजाते. समजा आपण आता मार्केटमध्ये उभे आहोत तिथे आणि समजा आता कुठेतरी साडी आपली फाटली किंवा मोठा पदरच फाटलाय आणि आता आपण पुढे एकही पाऊल टाकू शकत नाही आणि आपण आपल्या यजमानांना, ज्यांना मराठीमध्ये मिस्टर म्हणतो, तर यजमानांना फोन केला आणि म्हटलं की मला असं समस्या आली आहे तर तुम्ही जिथे असाल तिथे धावून या. तर आपल्या यजमान असं म्हणतात काय तुझं तू बघ मला काही वेळ नाहीये असं म्हणतील का? नाही म्हणणार ना, कोणाचेच नाही म्हणणार. जर आपली अगदीच काहीतरी बिकट अवस्था झालीये, संकट पडलंय, तिथे आपले पतिराज घेऊन येणारच का? तर अमुक माणसाची बायको मार्केटमध्ये उभी आहे, तिची साडी फाटलेली आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि तिची लाज राखण्यासाठी तो पती धावून जाईल का? धावून जाईल कारण ती पत्नी माझी आहे म्हणून, माझी लाज जाऊ नये म्हणून तो पती धावत जाईल ना. तसंच आपला जो देव आहे तो आपला माता आहे, आपला पिता आहे, माता आहे, बहीण बनू शका. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा म्हणून परमेश्वर पंढरीशी आपली माता आहे, आपला पिता आहे, आपला भाऊ आहे, आपला मित्र पण आहे, आपलं सर्वस्व आहे. माझी जिठ्ठ रमावली प्रेम पान पानायली कुरवाळून
करते, मला जवळ घेते. जसं आपण महिला आपल्या लेकाला जवळ घेतो, प्रेम पान्हा पाजतो, तशीच ही माझी विठ्ठल माऊली प्रेम पान्हा पान्हायली कुरवाळून लावी सरी. विठ्ठल आपले माझा पण आहे, पिता पण आहे. हे नातं त्याचे भक्त देवाला केवळ प्रेम अर्पण करतात आणि अर्पण करत नाही तर प्रेमाच्या सूत्राच्या दोरीमध्ये बांधून ठेवतात. सूत्र दोरी दोरी बांधतात आणि मग काय होतं, नेतो तिकडे जातो हरी. भक्त जिकडे नेतील ना तिकडे तो जातो. देवाला भक्त मने सहित वाचा काय अर्पण करतात. म्हणून एका भगवान म्हणतात, मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. भक्त मन अगदी काया वाचा देवाला अर्पण करतात, अवघे दिले पंढरी राया. आणि म्हणून देव काय करतो, भक्तांच्या मागे मागे धावतो. संत जनाबाई अत्यंत गोड आणि सुंदर उदाहरण आहे. देवाने काय काय केलं बरं. संत जनाबाईंच्या केसातल्या उवा काढल्या, तिला न्हाऊ नको घातलं, ती पाणी घालायला जायची, तिच्या मागे मागे जायचा. जली जाय पाणी आली मागे धावे ऋषिकेशी, जली जाय पाणी आशी मागे धावे ऋषिकेशी. अशी मस्त सुंदर हा वाचनानंतर ती जणी पण तिथे डोलायला लागली आणि देव पण तिथे फुगड्या घालायला लागले. ती सुंदर मस्त वादन आहे. तर देव तिच्या मागे मागे जायचा. जरी गोरे झोपायची तिथे पण तो तिला मदत करू यायचा. तळण दळायला बसते तरी पण तो तिथे तळण दळायला यायचा. इतकंच काय, खूप हलक्यातली कामं पण परमेश्वर करायचा. ते वेळी अर्जुन म्हणितसे देवा, आता झडकरी रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. ज्ञानेश्वरी मध्ये गोबी आहे. अर्जुन म्हणितसे देवा, कोण म्हणतंय देवाला, अर्जुन म्हणतंय. काय म्हणताय, हा जो काय रथ आहे तो झडकरी, म्हणजे जेव्हा कुरुक्षेत्रावरती युद्ध सुरू होणार होतं, अगदी साध्यातलं साधं हलक्यातलं हलकं काम अर्जुनाने सख्य भाव, सख्य म्हणजे सखा, अर्जुन सखा म्हणायचे कृष्णांना. आपल्या मित्राचं काम परमेश्वर कसं करतो त्यांनी, म्हणजे या ओवीचा अर्थ असा आहे की देवा आता हा रथ तुम्ही काय करा, हे जे सगळे कुरुक्षेत्रावर जमलेली लोक आहेत ना, तर माझ्या विरोधी पक्षामध्ये कोण कोण बरं आहे ते मला बघायचंय. म्हणून हा रथ काय करा, तुम्ही मध्ये घ्या, दोही दळा, म्हणजे दोन्ही दळांच्या मध्ये घ्या रथ. म्हणजे काय माहिती का, शुद्ध मराठी सांगायचं झालं तर देवा माझी गाडी नाही ते मध्ये पार्क कर. आता समजा या मंडळाचे मोठे कोणीतरी ट्रस्टी असतील, अधिकारी असतील, त्यांनी त्यांना हे इतकं साधं काम नाही ना सांगावं की गाडी पार्क करा म्हणून तिथे. इतकं साधं काम, सारख्याचं काम खरं तर तो करतोय आणि देवा आला तिकडे घे, देवा आला तिकडे घे. आता इतकं साधं काम परमेश्वर स्वतःच करतो का, तर तो त्यांचा अंकित असतो प्रेमसूत्रा दोरीमध्ये. ते भक्त त्याला बांधून ठेवतात म्हणून तो त्यांची कामं करतो. केवळ आणि केवळ भाव दिल्यामुळे तो त्यांची कामं करतो. म्हणून हा त्यांच्या हाकेला धावून जातो. कोणाकोणाच्या हाकेला परमेश्वर देव धावून गेला. संत सेना महाराज यांची कथा आहे. म्हणजे परमेश्वर किती हलकी कामं करतो भक्तांची. भक्त जे जे काम कर्म समजून करेल आणि त्या कामामध्ये नाव घेईल देवाचं, ते त्यांच्या नावाला स्मरून त्या भक्ताच्या मनातला भाव बघून तो त्यांची कामं करतो. असं झालं की बादशहाच्या दरबारी
संत सेना महाराज कामाला होते मालिश करायच्या आणि स्वच्छता त्याची काय आपण म्हणतो दाढी केस कापण्याच्या तसं कामाला होते. तर तिथं रात्री अचानक त्या बादशहाचं डोकं दुखू लागलं, अंग दुखू लागलं आणि त्यांना सोसवेना, ती वेदना सोसवेना. आता सेनेला बोलवून आणाच तुम्ही असं सांगितलं. पण रात्री 1 वाजले, 2 वाजले, आता नको, थोडा वेळ बघू. पण ब्रह्ममुहूर्तावर त्याला राहावलंच नाही. वेदना इतक्या वाढायला लागल्या की आता सेनाला बोलवा मला मालिश करायला. म्हणून त्याच्या घरी काही सैनिक धाडले. पण ब्रह्ममुहूर्त होता, संत सेना महाराज पूजेला बसले होते. बाहेर त्यांचे सैनिक त्यांना बोलवायला आले होते, कारण वेदनेनं बादशाह तडफडतोय, सेनांची गरज आहे म्हणून बोलवायला आले. पण ती संत सेना महाराजांची पत्नी बाहेर उभी होती आणि तिला कळलं की आपले यजमान देवाची पूजा करतायत. आता त्यांना तिथं जाऊन व्यत्यय आणणं, हा निरोप आता देणं अतिशय विचित्र गोष्ट होईल. ती मला माझ्या पतिराजांच्या पूजेमध्ये व्यत्यय आणायचा नाहीये. मनावर दगड ठेवून तिने सांगितलं की आता नाही, नंतर येते, ते आता पूजा करतात. आणि हा निरोप त्या बादशाहकडे पोहोचला आणि बादशाह भडकला. असं कसं तो करतो, मी निरोप पाठवलाय आणि तो येत नाही, जा त्याला खरपडात घेऊन या. तिकडून सैनिक निघाले. मात्र आपुलिया लाजा, आपलं हे चरण चाललंय, आपुलिया लाजा, भगवंताला कोणं पडलं, संत सेना महाराज तर माझी पूजा करतायत, माझं नामस्मरण घेतायत, मला स्मरतायत आणि ते काय पूजेचं उठणार नाहीये. माझी लाज राखली पाहिजे. तिथं जर का माझा सेना पोहोचला नाही तर बादशाह कामावर काढून टाकेल, मारेल, झोडेल, काहीतरी विचित्र करेल त्याच्याबरोबर. माझी लाज राखली पाहिजे. जर का आता नाही मी गेलो ना तर मला कोण दीनबंधू म्हणेल, कोण मला कृपाळू आहे मी असं म्हणेल, मला गेलं पाहिजे. तिथंच देवाने संत सेना महाराजांचं रूप घेतलं, खांद्यावरती घोंगडी टाकली, झोपटं टाकलं आणि बादशहाच्या सेवेला हजर झाले. बादशाहकडे गेले, मुजरा केला आणि त्या पंढरीश परमात्म्याने, या अखिल कोट ब्रह्मांडाच्या नायकानं त्या सोन्याच्या वाटीत, बादशाच्या घरात जी वाटी येते सोन्याचीच असणार, त्याच्यात आपली 5 बोटं तेलात बुडवली आणि बादशाच्या डोक्यावरला असा हात ठेवला. पंढरीश परमात्म्याची ती बोटं किती नाजूक असतात, किती नाजूक, लोण्यापेक्षाही माझा पंढरीश परमात्मा नाजूक, मऊ, मुलायम आहे. त्या पंढरीश परमात्म्याची 5 बोटं त्या बादशाला लागली आणि क्षणभर बादशहाला छान लागलं, बादशाला झोप लागली. देवाचे मऊ हात, किती पुण्य केलं असेल त्या बादशाने, मऊ हात केसातलं फिरायला लागले, त्याला झोप लागली. मध्येच त्याची बेगम आली आणि म्हणाला लागली, सो रे. तिचा आवाज ऐकून बादशाह जागा झाला, त्याला जाग आली आणि त्याचा सगळा क्षीण नाहीसा झाला. वेदना, आणि पंढरीश परमात्म्याचा हात आहे तो काय साधा सुद्धा आहे का? त्याचा हात लागला, वेदना गायब झाली आणि तो ठणठणीत मस्त चालू फिरू लागला. आणि पंढरीश परमात्म्यानं ते सेनांचं रूप घेतलं होतं. तो बादशाह म्हणतो, सेना जरा तुझा हात बघू रे मला. त्या सेना महाराजांचं रूप घेतलेला पंढरीश परमात्मा त्याने हात दिले त्याच्या हातात, त्याने त्याच्या हाताला स्पर्श केला. सेना, किती रे तुझे मऊ हात आहेत, तुझ्या हाताला किती रे गुण आहे. माझा थकवा, माझा क्षीण, माझी वेदना क्षणभर कुठं पळून गेली मला कळलं नाही. शिपायाकडनं त्याला धोपटीभर द्रव्य देऊ केलं आणि सेना महाराजांचं जे रूप घेऊन पंढरीश परमात्मा आला होता, ती धोपटी त्याच्यामध्ये सुवर्ण मुद्रा होत्या, त्या सेनांच्या घरात अडकवल्या आणि तो निघून गेला. आपली लाज राखली बरं त्यानं, आपली लाज राखली आणि संत सेना महाराजांची पूजा आटवली. नंतर बायको रडू लागली आणि म्हणाली की बादशहाचे सैनिक आले होते, तुम्हाला बोलावलं धाडलं होतं. अगं कशासाठी? त्याच्या डोकं दुखतंय, त्याचं अंग दुखतंय, तुम्हाला मालिश करायला बोलवलं. अगं काय सांगतेस काय? अगं तुम्हाला आधीच सांग, का नाही सांगितलं? आता तू बादशाह मला मारेल, झोडेल, माझ्यासोबत काय काय मला माहित नाहीये. मला लगेच निघायला हवं. आणि कशी ती धोपटी घेतली आणि निघाले. बादशाला मुजरा केला आणि हातापाया पडले की मला क्षमा करा, मी उशीर झालो, मी उशिरा आलोय, माझ्यावरती रागवू नका, चिडू नका.
बादशाह मस्तपैकी फिरायला चालले होते आणि ते म्हणतात, अरे सेनाधिकारी वेगळा झालास काय? आत्ताच तर गेलास ना पाटे पाटे येऊन माझ्याकडे. भक्त समागमे सर्व भाव हरी. तर ती म्हणली की अरे तू आताच नाही गेलास इकडून, तुला मोहरा कमी पडल्यात का? मी अजून देऊ का? त्याला क्षणभर कळायला की हा काय म्हणतो, मी तर नव्हतं आलो. मग हे काम करायला आलं कोण? तो बादशाह सांगतोय, अरे तुझी हीच तर धोकी होती, मगाशी तुला मी मोहरा दिल्या, बघ जरा त्या धोकीत काय येतंय. त्याने उघडून बघितलं, काय सांगू म्हणजे अख्खं धोपटं त्याचं त्या सुवर्ण मुद्रांनी भरलेलं होतं. सेना नाव्यांना अश्रू अनावर झाले. स्वतः सुवर्ण तोंडात घातलं, हमसा हमशी रडत रडत सेना नवी खरी जाऊन पोहोचले. तसंच धोके टाकलं आणि त्यांना इतकं वाईट वाटलं की अरे 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 काय माझ्या हातून पाप घडलं, माझ्या परमेश्वराला नको नको ते काम करावं लागलं, आज माझी जागा त्याला घ्यावी लागली. माझ्यासाठी माझ्या भगवंताने काम जे त्यांचं आहे, आता कोणाला आवडेल ते काम करायला, कोणीच नाही ना त्याची जागा भरून काढू शकत. पण आपुलिया लाजा धावे भक्तांची या काजा. देव प्रत्यक्ष कुठलंही काम असू दे, भक्त त्याला भाव देतोय, प्रेम देतोय, समर्पण स्वतःला करतोय म्हटल्यावर देव स्वतःची लाज राखण्यासाठी त्या भक्ताच्या कामासाठी जातात, त्याचं काम करतात. ते भक्तांची लाज म्हणजे आपली लाज राखण्यासाठी तो त्यांची लाज राखतो. त्यांच्यावर जे संकट पडलंय ना, तो निवारण करण्याचं काम करतो. मग संकट कुठलंही असू दे, कुठल्याही थराचं असू दे, आपल्याला वाटतं की देव येणार नाही, पण आपण त्याचं नाम घेतोय, त्याची भक्ती करतोय म्हटल्यानंतर तो त्याची लाज राखायला येतोय, कारण आपण त्याला समर्पित आहोत हे त्याला माहिती आहे. म्हणून या चरणामध्ये असं म्हणतात की आपुलिया लाजा धावे भक्तांची या काजा. तो भक्तांचं काम करण्यासाठी धावतो. आणि या अशा देवाचं काय बरं नाम आहे? बघा दुसरं चरण. नाम धरिले सत्य पराव या व्रत त्याने नाम धारण केलंय. काय? दीनानाथ. दीन म्हणजे गरीब, दीनांचा नाथ म्हणजे गरिबांचा नाथ, गरिबांचा कैवारी
गरिबांचं संरक्षण करता म्हणजे तो दीनानाथ. त्याने नाम धरलंय दीनानाथ. सत्य करावया व्रत. व्रत म्हणजे संकल्प, व्रत म्हणजे प्रतिज्ञा, व्रत म्हणजे संकल्प. त्याने संकल्प केलाय आणि तो खरं तर सत्य संकल्पाचा दाता आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता सत्य संकल्पाचा दाता नारायण. तो संकल्पाचा दाता आहे, तो नारायण आहे. तो संकल्प करतो आणि त्यानं नाव काय धरलंय? दीनानाथ. नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत. तो दीनानाथ हे नाम धारण करतो. तो दिसायला कसा आहे? सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. दिसायला तो इतका सुंदर आहे. तुझी या निघणे कोटी चंद्र प्रकाश. त्याच्या चेहऱ्यावरती कोटी चंद्र प्रकाश आहे. तो किती सुंदर दिसायला असेल, किती सुंदर. संत म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण. देवाला खरंच आपण समोर आठवूयात, समोर त्याला आणूयात. किती सुंदर दिसतो तो राजस कुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकला किती सुंदर दिसतो तो. तुम्ही आठवा, मनातल्या हृदयात त्याला धरा आणि आठवा. किती सुंदर दिसतो. विटेवरती तो उभा आहे. किती छान सुंदर दिसतो तो. असा सुंदर आहे त्याचं रूप. त्याचं नाम पण सुंदर आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. त्याचं नाम गोड आहे, त्याचं रूप गोड आहे. अधरम मधुरम
वदन मधुर. त्या श्रीकृष्णाचं रूप किती गोड आहे. अधर म्हणजे ओठ, त्याचे ओठ गोड आहे. वदन मुख, त्याचं मुख गोड आहे. नयन डोळे, हसीचं हसणं, त्याचं सगळंच फार गोड आहे. त्याचं हृदय गोड आहे. गमन म्हणजे चालणं, त्याची चाल फार सुंदर आहे. बाळकृष्णाची चाल, आहा, काय त्या बाळकृष्णाच्या चालीमध्ये प्रेम एक वेगळी नजाकत होती ना. बाळकृष्ण बाहेर जरी आले ना तरी गोपी वेड्या होऊन त्याला बघायला यायच्या. इतकी त्याची गोड चाल आहे. त्याचं चालणं, त्याचं केस, त्याचे हृदय, पाय, हात, कान, नाक सगळे गोड आहेत. नवे नवे तो सर्वांगाने गोड आहे, मधुर आहे. मधुराधिपते रखिल मधुर, सगळंच मधुर आहे, सगळंच गोड आहे. इतका तो गोड आहे. त्याचे गुण ज्ञानेश्वरी सांगते. काय सांगते? ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे काही गुणवर्य वसती देथ. तो किती गुणांनी संपन्न आहे. षडगुण संपन्न आहे. 6 गुण त्याच्या अंगी आहेत. तो उदार आहे, उदारांचा राणा आहे. तो श्रीमंत आहे, वैराग्य धारण केलेला आहे. तो श्री म्हणजे श्रीमंत, लक्ष्मीपती येतो. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, तो लक्ष्मीचा वल्लभ आहे. लक्ष्मी आपल्या घरी यायला हवी असं आपल्याला वाटतं की नाही? ती लक्ष्मी त्याच्या पायाची दासी आहे. इतका श्रीमंत आहे तो, आणि तरी सुद्धा वैराग्य धारण करतो. तरी सुद्धा उदार आहे. इतका उदार की तो वैकुंठ सुद्धा द्यायला मागे पुढे बघत नाही. इतका तो उदार आहे. त्याचं नाम गोड आहे, त्याचं रूप गोड आहे, त्याचं गुणही गोड आहे. बरं, हा राहतो कुठे माहितीये? हा जो दीनानाथ आहे तो राहतो कुठं? एका अभंगामध्ये भीमादिनी वसविले नगर, वसविले नगर, त्याचं नाव पंढरपूर रे. त्याच्या गावाचं नाव काय आहे? पंढरपूर. तेथील मोकाशी, मोकाशी म्हणजे काय माहितीये? इनामदार. तेथील मोकाशी म्हणजे त्या पंढरपूर गावाचा मोकाशी इनामदार. 4 भुजा आहेत त्याला, 4 हात आहेत. आणि बाईला 16,000 रे. म्हणजे बाईला 16,000 म्हणजे त्याच्या पत्नी रूप धारण केलेल्या ज्या महिला आहेत त्या बाईला 16,000 आहेत त्या. कधी कधी आपण मुखाने फक्त म्हणतो, पण माहित असतं की तेथील मोकाशी 4 भुजा त्याची, बाईला 16,000 रे. म्हणजे नेमकं काय की त्या मोकाशाला, त्या इनामदाराला, पंढरपूरच्या इनामदाराला 16,000 पत्नी आहे, त्याची ओळख आहे. आणि कसं नाचत गाव त्याच्या गावाला खेळिया सुख देईल विसावारे. तो पंढरीश परमात्मा जर का त्याच्या पंढरीमध्ये, त्याच्या गावामध्ये नाचत केलं ना तर तो सुख देतो. ते यांना दिलं. खरं तर त्या ना सगळ्या मंडळींसाठी आपण खरंच जोरदार टाळ्या वाजूया. क्षणभर दिंडी आणली त्यांनी, आम्हाला वाटलं की आपण नाचत चाललो त्याच्याकडे.
तर त्याचं गाव तिथं आहे. आणि हा असा पंढरीश परमात्मा सर्व गुणांनी नटलेला आहे. त्याने व्रत धारण केलंय. काय व्रत? सत्य करावया व्रत. कसलं व्रत? आता जे आपलं मार्गशीर्ष मधलं व्रत चालू आहे ते नव्हे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं व्रत. काय? भक्तांना तारण्याचं, भक्तांचं संकट निवारण करण्याचा व्रत. तो आपल्याकडे जो येतो ना त्याला आश्रय देतो. विभीषण प्रभू श्री रामचंद्रांचं जिकडे दळ उभं होतं, सीताहरणाचा प्रसंग आहे, तर ते विभीषण रामांच्या दळामध्ये येऊ इच्छित होते. रामांच्या दळामध्ये बरेच जण होते. त्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण व्हायला लागला की हा विभीषण आहे तो कशासाठी आलाय? तो मायावी तर नाहीये, तो आपल्याला त्रास द्यायला तर आलेला नाहीये, कारण आधीच आपण सगळे संकटात अडकलोय. त्यात हा शत्रू पक्षाच्या गावचा, श्रीलंकेचा, लंकेत आलाय रावणाच्या गावचा, तो भाऊ आहे त्याचा. आणि आपल्याकडे का बरं येतोय? कोण आहे हा? पुसटची फक्त ओळख होती त्याची. सगळ्यांनी मतं दिली प्रभू रामचंद्रांना की नका त्याला घेऊ इकडे, त्याला इकडे घेऊ नका, तो आपल्याला त्रास देईल, काहीतरी घात करेल, धोका देईल तो आपल्याला, त्याला घेऊ नका. पण पंढरीश परमात्मा त्याच्याकडे जो जो आश्रयाला येतो, काहीतरी अपेक्षा ठेवून येतो किंवा स्वीकार कर माझा हा भाव ठेवून येतो, तेव्हा देव त्याला स्वीकारतो. प्रभू श्री रामचंद्र म्हणाले त्याला येऊ तर द्या इकडे, तो काय म्हणतो ते बघू तर या, आणि मग ठरवू त्याचं काय करायचं ते. सत्य करावे व्रत याच्यावर आपलं बोलणं चालू आहे, बरं, चिंतन चालू आहे. विभीषण आले आणि म्हणाले की देवा, मी लंका जी माझ्या रावणाची आहे, तो माझा भाऊ आहे, ती सोडून मी तुमच्याकडे आलोय. का? तर मला त्याचा जो काही व्यवहार आहे तो पटत नाही, मला नको झालंय, मला तुमच्या चरणाशी आश्रय द्या, मला तुमचं म्हणा. त्यावर प्रभू श्री रामचंद्र त्याचा स्वीकार करतात, त्याला आपल्या दळामध्ये ठेवून घेतात आणि विभीषण त्यांच्यासोबत तेव्हापासून राहायला लागतो. देव वचन देतात भक्तांना, अभय देतात. काय? सकृत हे विठ्ठल विठ्ठल सकृत एव प्रपन्नाय तवास्मी इति च याचते अभयम सर्व भूतोभ्यो ददामी एतत् व्रतम मम. त्याचं व्रत आहे. काय व्रत आहे? अभयम सर्व भूतोभ्यो. सकृत म्हणजे एकदा, तवास्मी म्हणजे मी तुझा आहे. भक्त जेव्हा देवाला म्हणतो तवास्मी म्हणजे मी तुझा आहे देवा, एकदाच जो भक्त बोलला की देवा मी तुझा आहे, तर तो देव काय करतो? अभयम सर्व भूतोभ्यो, तो अभय देतो. भय राहत नाही देवाकडे गेल्यानंतर. देवाकडे गेला की भय विरहित होतो, चिंता विरहित होतो, कारण देव अभय देतो. भय देत नाही, अभय देतो. आणि ददामी एतत् व्रतम मम, देव म्हणतो की हेच माझं व्रत आहे. काय? अभय देणं, त्यांची भीती नाहीशी करणं, चिंता विरहित जीवन भक्तांना जगू देणं. त्यांच्यावरती जेव्हा केव्हा संकट पडेल त्यांचं ते संकट मला निवारण करायचं काम, हे व्रत मी घेतलंय. तो अजून काय काय करतो? अभंगाचं 3रं चरण.
असते होय अंग हरी रूप. कीर्तनाची ही जादू आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. त्या देवाच्या कीर्तनात एवढं तन्मय होऊन हरवून जाता येतं की देह काय करतोय, फुगडी घालतोय, नाचतोय, मागे पुढे होतोय, उड्या मारतोय की गोल फिरतो काही कळत नाही. हरपले देह भाव. म्हणून कीर्तन चांगलं आहे, म्हणून हे जपते, म्हणून ह्या देवाचं नाव स्मरण. कीर्तनात ही ताकद आहे आणि कलियुगाला तारण्याचं साधन नामात आहे. म्हणून कीर्तन चांगलं आहे. तर घात आघात निवारी छाया पितांबर करी. सगळ्यांना ज्ञात असलेला एक प्रसंग आहे. थोडक्यात आठवत असलेला, प्रमाण आपल्याला जरा वेळ कमी आहे, पटकन जवळ पुढे पुढे. घात आघात निवारतो. सगळ्यांच्या परिचयातलं उदाहरण म्हणजे द्रौपदींचं जेव्हा वस्त्रहरण एकाएकी नाही झालेलं आहे. वस्त्रहरण का झालं याचा मागचा इतिहास पण मोठा आहे. अर्जुनाची जी नगरी होती ती अतिशय सुंदर, म्हणजे आपले पॉश बंगले म्हणतो ना आपण, तशी होती. म्हणजे आता ही जमीन वाटते, तर ती जमीन वाटणाऱ्या लाद्या नव्हतं त्यांच्या घराला. तर तिथं चाललं की पाण्यात पडायचो आणि वाटायचं तिथं पाणी आहे, तिथे पाणी नसायचं आणि तिथून हळू जावं तर ते जमीन आहे. असं घर होतं द्रौपदीचं, अर्जुनांचं. असं इंद्रप्रस्थ असं त्यांचं ते इंद्रप्रस्थ होतं. इतकं सुंदर छान, म्हणजे पाणी वाटलं तिथं जपून जावं तर तिथे जमीन भेटायची आणि जमीन आहे जपून म्हणजे बिंदात चालावं म्हटलं तर ते पाण्यात पडायचं. कृष्णाचं तेच झालं. इंद्रप्रस्थ बघायला कृष्ण आले आणि द्रौपदी त्यांना दाखवत होती की बघा बघा आमचं घर कसं आहे, इंद्रप्रस्थ कसं आहे. तर चुकून देवाचा पाय एका जागी पडला आणि त्याला कळलं खाली पाणी आहे आणि द्रौपदी हसायला लागली आणि ती म्हटली की देवा तुला कळलं पण नाही का रे खाली पाणी येते. देव असा आहे ना की आता 2 मिनिटांनी काय होणार आहे हे देवाला चांगलं ज्ञात असतं, अवगत असतं, माहित असतं. रचयिता आहे तो. तो म्हणाला मनातल्या मनात, द्रौपदी माझा चुकून पाय पडला तर माझी फजिती बघितली तुला सहन नाही झालं, तू हसलीस. पण आता थोड्या वेळाने जे काय होणार आहे ना त्याला तू सामोरी जायची असते. तिकडं ते सगळे कौरव बघायला आले. आता आपण घर जर का बांधलं तर येतात लोक बघायला आपल्याकडे. चांगली येतात, वाईट येतात, आपल्याला नावं ठेवणार येतात, आपल्याला चांगलं म्हणणार येतात, टोमणे मारणार येतात, कर्ज काढल्याने घर केलं असं म्हणून जातात. पण नावं ठेवणारे पण येतात, कौरवांच्या बुद्धीची पण येतात. तशीच ते घर बघायला आली आणि त्याचा नेमका दुशासनाचा नेमका पाय जिथं कृष्णाचा पडला तिथंच पडला आणि त्याची फजिती झाली. जमीन वाटली त्याला आणि तो त्या जमीन म्हणजे तिथे पाणी होतं, त्या पाण्यात जाऊन पडला आणि द्रौपदी जोरात हसायला लागली आणि काय म्हटली, आंधळ्याचा मुलगा आंधळा. आणि हा अपमान सहन नाही झाला. तळपायची आग मस्तकाला गेली. ही द्रौपदी असं मला म्हणली का, बघतोच तिला. आणि हा सूड भाव त्याच्या मनात खदखदत होता. आणि नंतर काही वेळाने एक शकुनी मामा, जो सगळ्यांच्याच घरात असतो की नाही जरा शंका आहे, पण हा असा शकुनी मामा ज्यांच्या घरात असतो त्यांचं घर विनाशाला जातच जात. त्या शकुनी मामाच्या डोक्यात भयंकर कल्पना आली आणि
त्याचा सूड घ्यायचा ही भावना त्यानं त्यांच्या मनात भरली कौरवांच्या. आणि एक कार्यक्रम तेव्हा द्यूत हा एक खेळ म्हणून खेळला जायचा. द्यूत खेळ म्हणून खेळला जायचा. आणि त्या द्यूतामध्ये त्यांना म्हणजे पांडवांना पण आपण आमंत्रण देऊ असं कौरवांनी ठरवलं. आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे दिवशी कौरवांच्या सोबत द्यूत खेळायला बसले. आणि फासे असे त्यांनी बनवले होते की ते त्यांच्याच बाजूने पडतील, ते सांगतील तेच पडतील. असं खेळ सुरू असताना अर्जुनाने स्वतःचं सैन्य दळ पणाला लावलं, हत्ती पणाला लावले, त्याच्या दासी पणाला लावल्या, गावं पणाला लावली, राज्य पणाला लावलं, स्वतःला पणाला लावलं, स्वतःच्या भावंडांना पणाला लावलं. आणि उरलं त्याच्याकडे काहीच नाही. तरी सुद्धा खेळ संपत नव्हता, द्यूताचा खेळ संपत नव्हता, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. आणि कौरवांच्या गटात त्याच्या बोलला की तुझ्याकडे एक हिरा आहे, जर का तू अजून एक फासा टाकलास ना तर कदाचित गेलेलं तुला सगळं परत पण मिळेल, खेळून तर बघ. आणि एकच हिरा कुठला आहे माझ्याकडे असं अर्जुन उद्गारले. त्यावर त्या कौरवांच्या बाजूचे म्हणाले की आहे तुझ्याकडे द्रौपदी. आणि अक्षरशः द्रौपदीला सुद्धा जी एकच उरली होती तिला सुद्धा पणाला लावलं गेलं. भर सभेत माझं काय काम, मी येणार नाही, द्रौपदीला बोलावण्यात आलं. आणि द्रौपदी फासा पडला आणि ती त्यांच्या स्वाधीन झाली, दासी म्हणून गेली. सगळं हरवून बसले पांडव, सगळं हरवून बसले, द्रौपदीला पण हरवून बसले. आणि ती दासी आहे आता भर सभेमध्ये, तिला फरफटत खेचत घेऊन या. आणि ती येत नाही. स्वतः दुशासन उठला आणि येत नाहीस कशी म्हणून केसाला धरलं आणि फरफटत ओढून आणलं. फरफटत द्रौपदीला संकट पडलं. घात आघात निवारी छाया पितांबर करी याच्यावर चिंतन चाललं. तिला भर सभेत केसाला जबरदस्ती ती आपली दासी म्हणून ओढून आणलं. आणि तिला ओढून आणल्यानंतर ती सगळ्यांना गयावया करू लागली, याचना करू लागली की मला आता याच्यातनं वाचवा कोणीतरी, याने माझ्या पदराला हात घातलाय, मला वाचवा. सगळ्यांकडे तिने क्षमा याचना केली, प्रार्थना केली, तरी कोणी धावून आलं नाही. पण नंतर तिला कळलं की आता हे कोणी येत नाहीये, आता आपण त्या प्रभूला आवाज देऊया. एक विशेष आहे, काय माहितीये, आपण एकमेकांवर हक्क गाजवतो. तो प्रेमाचा हक्क असतो, तो भक्तीचा हक्क असतो. आणि या हक्काने आमच्या संजय दादांनी मस्त सुंदर प्रमाण घेतलं. इतकं आपल्या वारकरी आपण जे कीर्तन करतो, या भक्तीत नाचतो, त्या पंढरीश परमात्म्याला आळवतो. आणि सगळे आपण पांढरे वस्त्र परिधान करणारे आहोत ना, एकमेकांचा अधिकार आहे आपल्यावरती. नको म्हटलं तरी आपण करतो, कारण माहितीये प्रेम आहे, हा भाव आहे. तर असं घात आघात निवारी छाया पितांबरे करी. आणि हा विश्वास भक्तांना वाटतो आणि तोच विश्वास द्रौपदीलाही वाटला. आणि काय विश्वास वाटला, ती काय म्हटली हे सुंदर चालीमध्ये आपल्या संजय दादाने आपल्याला सांगितलं. ती म्हटली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. सखया म्हणजे सख्या, देवा तू कुठं बरं गुंतलायस, तू वेळ का लावलास, तू माझा सखा आहेस, तू सगळीकडे व्यापलेला आहेस. तुका म्हणे माझा
सखा पांडुरंग व्यापियले जगतेणे एक. तुकाराम महाराज म्हणतात हा पांडुरंग माझा सखा आहे. व्यापियले जगतेने एक. त्या एकट्यानं हे आपलं जग व्यापलेलं आहे आणि तो कृष्ण सखा आहे. सखया वेळला सखया लावियला असं म्हटलं. हडबडून जागे झाले श्रीकृष्ण. पोट कापलं म्हणून चिंधी बांधली होती द्रौपदीने. चिंधी बांधली होती. विचार नाही केला की मी नेसली आहे ती कशी काठापदराची पैठणी साडी आहे, कशी बरी चिंधी बांधून काढून देऊ ती देवाला. विचार नाही केला. समर्पण भाग प्रेम दिलं ना तर तो मदत करतो. तिने आपल्या स्वतःच्या भरजरी शालूचा एक तुकडा काढला, चिंधी काढली आणि ती देवाच्या बोटाला बांधली होती. आणि त्याचे ऋण परमेश्वर असा आहे ना की तो कितीही आपला कर्जबाजारी झाला तरी तो भक्ताचे ऋण ठेवत नाही अंगावरती आपल्या. ते चिंधीचे ऋण फेडायला 999 त्या ज्या दिल्या त्या साड्या होत्या. तुझ्यावर साडी फेडतोय घेतोय, इकडे गोळा होतोय. 999 साडी झाली. पितांबराची छाया तो कशी धरतो. चिंधीला जेवढे धागे होते 999 धागे तेवढ्याच्या साड्या पाठवल्या द्रौपदीला. आणि 1000वां वस्त्र जे आलं ना ते स्वतः पंढरीश परमात्मा पितांबर बनून आलं. पितांबर बनून आलं. छाया पितांबरे करी गुणा आला विटेवरी. गुणा आला विटेवरी. पितांबरधारी सुंदर जो. हा गुणा जो विटेवर आलाय तो पितांबरधारी आहे. आणि जिथं जिथं भक्तांवर संकट येईल तिथं तो पितांबर सुद्धा बनतो. दुःशासनाला सूचना दिली की अरे वेड्या 999 साड्या फेडल्यात ना ते वस्त्र होतं आणि 1000वां जे येतंय ना तुझ्याकडे ते देवाचं पितांबर आहे. खबरदार त्याला हात लावलास ना तर साक्षात जळून जाशील. छाया पितांबर करी. परमेश्वर स्वतः पितांबर बनून आला आणि त्या द्रौपदीची लाज राखली, तिच्यावरती छाया धरली. धावे भक्तांची या काळजात. परमेश्वर वाटेल ते होतो, वाटेल ते करतो, वाटेल ती कामं करतो. पितांबर जरी व्हावं लागलं ना तरीही तो होतो. विचार नाही करत. पितांबराची छाया धरतो. पितांबराने तो भक्तांचं तोंडही पुसतो. वारीला जेव्हा जातात लोक तेव्हा त्याच्या पितांबराने तो वारकऱ्यांची त्या जे काही दिंडीला जातात त्यांची वाटही झाडण्याचं काम करतो पितांबराने. आणि आपल्या साडीला साधा डाग जरी लागला ना तर तो आपल्याला सहन होत नाही. पण परमेश्वर भक्तांचा अंकित असतो, भक्तांच्या आहारी गेलेला असतो. कारण भक्त त्याला समर्पित होतात, भाव देतात, प्रेम देतात, त्याला बांधून ठेवतात. जनाबाई म्हणते धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, त्याला पंढरीचा चोर म्हणून टाकला. आणि जनाबाई म्हणजे भक्तांचं काय नातं आहे देवाबरोबर. जनाबाई स्वतः अभंग रचना करायच्या, अभंग तयार करायच्या आणि हा कृष्ण ते लिहून काढायचा. बरं स्वतः रचना कोणाची? जनाबाईंची. लिहिता येत नाही पण ते लिहिण्याचं काम कोण करायचा? स्वतः कृष्ण भगवंत पंढरीश परमात्मा करायचे. जनाबाई हे काम करत असेल तर ती अभंग म्हणायची, अरे विठ्या विठ्या, आणि देव लिहून घ्यायचे, अरे विठ्या विठ्या. पुढचं चरण, मूळ मायेच्या कारट्या. भक्तांची कामं करतो देव, तो लिहून घ्यायचा, मूळ मायेच्या कारट्या. पुढचं सांगू इकडे, सांगू मी खरं मला कितपत मी योग्य माहिती नाही पण नको फार. तुम्ही खरंच हा अभंग काढून बघा. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या. पुढचं नाहीच म्हणत इकडे. ती इतकं बेकार लिहिते, इतक्या शिव्या त्या पुढच्या चरणामध्ये. पुढच्या चरणामध्ये शिव्या, शिव्या पण लिहून घेतो. मला देते ते शिव्या या. आणि तो परमेश्वर कृष्ण परमात्मा लिहून घेतोय. ती त्यालाच म्हणते मूळ मायेच्या कारट्या. आपल्या लेकराला पण आपण कारट्याने म्हणत.
संतांचा अधिकार आहे देवावरती, तो अंकित आहे त्यांचा. नेतो तिकडे जातो हरी, का जातो? प्रेमसूत्र दोरी. नेतो तिकडे जातो हरी, म्हणून तर त्यांची काही काम करतो. तुझं गेलं मड म्हणे तिसऱ्या चरणात, तुझे गेले मडे तुला पाहुणी काळ रडे. बिचारा देव लिहून घेतोय, आपल्यालाच बोलते ती सगळं. तुला पाहून काळ रडे, मडे बिडे तुझे गेले मडे. इतकं अधिकार संपन्न संत असतात, इतके अधिकार संपन्न भक्त असतात, कारण भाव अर्पण करतात. आता आपल्या मुलाला आपण भावासहित प्रेम करतो. दुसऱ्यांच्या पोराला छडी घेऊन हाणू काय आपण? नाही ना हाणणार. आपण आपल्या पोराला दोन फटके देऊ, कानफट देऊ किंवा मारू, भाव देतो त्याला, आपण प्रेम देतो, त्याला बांधून ठेवतो, आपल्या हृदयात स्थान देतो. वाटेल ते त्याच्यासाठी आपण करतो. आणि हेच आईच्या मायेनं हा देव सुद्धा करतो. म्हणून भक्तांसाठी परमेश्वर काही वाटेल ते करतो, वाटेल ते करतो. आणि तो कसा उभा आहे? भाकर कटी तुका म्हणे याचसाठी. हा विठ्ठल परमात्मा उभा आहे. त्याच हा देह जो आपल्याला मिळालाय ना, तो नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, बरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा बांधा. रव रव दुर्गंधी रे सगळा अमंगळ बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पर्यवेते मदालसा सोहम रे बाळा. हा देह नाशिवंत आहे. हे कोण सांगते? मदालसा सांगते. एक आई आहे ती आई आपल्या बाळाला सांगते की बाळा हा देह नाशिवंत आहे. या देहाचा तसा म्हटला असला तर उपयोग काहीच नाहीये. त्या पंढरीश परमात्म्याची गाठ भेट व्हावी, त्याचं भजन कीर्तन आपल्याकडनं व्हावं, म्हणून आपण या मानव देहात मध्ये आलेलो आहे. कोटी कोटी नामदेव मराठी अभंगामध्ये म्हणतात एक योनी कोटी कोटी फेरा. म्हणजे आपण 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला मिळतो. एक योनी कोटी कोटी फेरा. आणि त्याच्यानंतर हा मनुष्य देहाचा वारा आपल्याला लागतो असं म्हणतात. पण आपण या देहाचा उपयोग काय करतो? निंदा कर, त्या विषयांच्या आहारीचा. विषय म्हणजे काय? आपल्याला शब्दांमध्ये आपण गुंतून राहतो, रसामध्ये गुंतून राहतो, शब्द रस गंध या सगळ्याकडे गुंतून राहतो. काम क्रोध लोभ मद मत्सर माया याचा द्वेष कर, त्याचा द्वेष कर. या वाडीतल्या लोकांना शिवाय दे, त्या वाडीतल्या लोकांना शिवाय दे. आम्ही त्यांच्याकडे जात नाही, ते आमच्याकडे येत नाहीत. मी हे करणार नाही, ह्याला पाठ, त्याला उचल, त्याला झोपट. हे असं करत असतो आपण. विषयांचे सुख येथ वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मारिती तोडिती झोडिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. विषयांचं सुख आहे ना, ते आपल्याला गोड वाटलं. आपल्याला आज वाटलं की मी आता राग करेन, मीटिंग बसली की आपण म्हणतो मी त्याला कसा काढला, मी त्याला कसा रागावलो, माझा आवाज चढला ना तेव्हा तो शांत झाला. हे असं आपण मोठ्याने अभिमानाने सांगतो. पण अरे या देहातली या टायर मधली हवा जेव्हा पंक्चर होते ना, तेव्हा कोणीही हात लावायला येत नाही. आता मगाशी आम्ही येता येता एक प्रेत यात्रा बघितली. काय आहे ना, हे सत्य आहे जीवनाचं. आपल्या जीवनाचं सत्य आहे. जोपर्यंत माऊली आपले हात पाय चालतायत ना, तोपर्यंतच आपल्याला नातलग विचारतात, आपली मुलं बाळ विचारतात. एकदा का आपण जागेवर पडलो ना, बँकेत कितीही आपल्या रक्कम असू दे, आपलं वर्ग, आपले नातेवाईक आपल्याला कोणीच चांगलं म्हणत नाही. ही शोकांतिका आहे देहाची. म्हणून या देहात आपण आलोय ना, ते फक्त आणि फक्त त्या परमेश्वराला शरण जाऊयात, त्याच्याच चरणांची सेवा करूयात, त्याच्यासाठीच टाळ्या वाजूयात. कशा वाजवूयात आपण टाळ्या? वाजवा, टाळ्या वाजूयात. सगळ्यांनी हात वर, सगळ्यांनी हात वर.
नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी उभा कर कटी काहणे यासाठी देवाला भाव समर्पित केला ना तर तो भक्तांचा अंकित होतो. या देहाला तसा म्हणाल ना तर काहीच अर्थ नसतो. आपण आयुष्यभर एकमेकांचे उणे धणे काढतो. काय ना या गादीवर उभं कशासाठी असतं माहितीये? हे जे हार आहेत ना ते फक्त कुठेतरी अडकवले जावेत. हा देह फक्त खुंटीचा मानकरी इकडे कुठं अडकवायचा हा या गादीवर कुठं घालायचा तर या गादीवर जी खुंटी उभी आहे ना तिला घालायचा. हा खुंटीसाठीच या देहावर खर तर त्याच्यात तितकाच आपण विचार करावा. येत आहे ना येत आहे चाळून की मंजूळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. इथं येऊन स्वतःला काहीतरी वेगळं समजण्यापेक्षा मी तुझा दास आहे हीच भावना खरं तर उपयोगाची आहे. काय होतं ना हा देह इथं पोहोचेपर्यंत भयंकर बरंच काय काय केलेलं असतं. म्हणजे या क्षेत्रामध्ये उभं राहण्याच्या आधी प्रत्येक जण काहीतरी वेगवेगळं काहीतरी करत असतो. पण या पंढरीश परमात्म्याचे जेव्हा आपण दास होतो इथं बसायची जेव्हा तो आपल्याला संधी देतो ना तेव्हा कळतं की आज जो आहे तो कोण आहे मला काय करायचंय. हा देह खरं तर नाशिवंत आहे आणि या देहाचा उद्धार व्हावा पंढरीश परमात्म्याकडे आपल्याला पोहोचायचंय म्हणून आपण हा परमार्थ करायचाय म्हणून आपण हे अध्यात्म करायचंय. बघितलं तर दुनियेत फार विचित्र गोष्टी घडतायत पण आपण जर का परमार्थात येतोय परमार्थ करतोय अध्यात्म करतोय ना त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण करतो ना आपला स्वार्थ आहे. आपण भक्ती नाही केली तर त्याचं नाम जाणार आहे किंवा तो लयाला पावणार आहे असं नाहीये. तो आधी अंत नसलेला आहे. तो या विश्वाच्या सुद्धा नवे नवे हे गाव आहे. गावाच्या बाहेर दुसरं एक गाव आहे त्याच्या पाठीमागे अजून बरीच गावं असतील. मग जिल्हा होतो देश होतो राष्ट्र मग अजून राष्ट्र मग पृथ्वी मग ग्रह तारे अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आपल्या खिशात गव्हाचे 4-5 मूठ भरून तो कसा ऐटीत चालतो ना माणूस तसा हा अखंड ब्रह्मांड भरलेला आहे. तो ब्रह्मांड ही आपल्याला एक पृथ्वी दिसते आणि आपण इथं काय म्हणतो मी श्रेष्ठ अहंकार त्या परमेश्वरासाठी परमात्म्यासाठी ना एक तिळ्यावरी पण पृथ्वी नसेल. तिळ्यावरी अशा कितीतरी तारांगण मंडल कितीतरी सूर्य तो स्वतः खिशात घालून फिरतोय. तर एवढ्या ब्रह्मांडामध्ये आपली पृथ्वी एवढीशी आणि आपण काय म्हणतो माझी एवढी एकर जागा आहे. पृथ्वी त्या आपल्याला मला सांगा गावच्या नकाशावर दिसेल ती देशाच्या पृथ्वीच्या या ब्रह्मांडाच्या कुठं तेवढी भर जागा एक पॉइंट भर पण दिसणार नाही. पण आपल्याला किती तो माज असतो माझं घर माझी जागा हे माझं जे आहे ते संपावं म्हणून हा परमार्थ असतो. म्हणून त्याचं नाम गायचं आपण म्हणून त्याला शरण जायचं आपण. कारण तो 28 युग नवे त्याच्याही आधी तो उभा आहे. आता जर का आपण उभे असलो ना की कुणी पण आपल्याला हाक मारली की आपण पटकन जाऊ शकतो. बसलेल्या माणसाला जर कोणी हाक मारली तर ते आधी जातील तर उभा असलेल्या माणसाला हाक मारली की तो आधी जाईल उभा केला जाईल ना. बसलेला उठेल पाय सरळ करेल मग जरा सावरेल स्वतःला आणि मग पडेल. पण उभा आहे तो उभा कर कटी तुका म्हणे याचसाठी. हा विठ्ठल जो आहे हा दीनानाथ जो आहे तो उभा आहे. कर म्हणजे हात कटी म्हणजे कमरावर हात ठेवून उभा आहे की मी बघतोच आता की माझ्या भक्ताला कधी वेळ लागेल आणि मी कधी पटकन जाईल. हातात काहीच नाही येतो निशस्त्र आहे. याच अवतारात विठ्ठलाच्या हातात काहीच शस्त्र नाही. राम अवतारात धनुष्य होतं कृष्ण अवतारात चक्र होतं
पण या अवतारात काहीच नाहीये, फक्त उभा कर कटी. तो फक्त कमरेवर हात करून उभा आहे. टिंगल करणारे, निंदा करणारे म्हणतात की हा ठोबा आहे, तो काय तुमच्या मदतीला धावून येणार. पण तो कधी येतो, कसा येतो, कुणाच्या रूपात येतो, तो फक्त आपल्याला माहितीये. बरोबर ना? फक्त आपल्याला माहितीये तो कधी कुठल्या रूपात येतो, पण येतो मात्र नक्की, कारण तो वचनबद्ध आहे. सत्य करावे व्रत, तो व्रतधारी आहे म्हणून तो येतो. आणि येतोच येतो ही आपल्याला अनुभूती आहे. ज्यांना नाही आले त्यांना सांगून पण काही उपयोगच नाहीये आणि ते आपलं कामच नाहीये. काय होतं ना, एखादं दुःख आपल्याला कधी येतं, आपण नातेवाईकांमध्ये अडकून बसतो, संसार प्रपंचात आपण अडकून बसतो. हा मला बोलला, तो मला बोलला, हा असा वागला, तो तसा वागला, आपण मनाला लावून घेतो. पण या मनामध्ये, या हृदयामध्ये जर का भगवंत आपण भरला ना, तर आपल्याला कोणी कितीही काही बोलू देते, कितीही काही बोलू देते, आपण दुर्लक्ष करायचं. ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये इग्नोर म्हणतो. इग्नोर करायचं, दुर्लक्ष करायचं. आपलं काम काय आहे? चपात्या भाजताना देवाचं नाव घ्यायचं, फोडणी घालताना देवाचं नाव घ्यायचं. आपल्याला भले भले मोठे मोठे श्लोक नको येऊ देत, पण देवाशी बोलायचं. देवा थकलाच करे, देवा थंडी आहे, काळजी घे बरं, मफलर चांगलं बांध. देव खरा जिवंत जागता तो त्या विठेवर आहे उभा. त्याला थंडी लागते, त्याला ऊन पण बाधतं. सगळ्या भावनाच्या आपल्याला होतात ना, तर त्याला होतात. काही लोक म्हणतात की तो काळा विठोबा, तो काय करणार आहे? अरे जिवंत आहे तो आहे म्हणून इकडं सूर्याचा प्रकाश पोहोचतोय, तो आहे म्हणून ऑक्सिजन मिळतोय, तो आहे म्हणून ही धरणी स्थिर आहे. समाजामध्ये कितीतरी विघातक कृत्य घडतायत. आता शेवटची ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली, समाज प्रबोधन करण्याचं उत्तम माध्यम म्हणजे कीर्तन आहे. मी माफी मागून या मंडळाची आगाऊपणा करते, फक्त 5 मिनिटात घेते मी. बांगलादेशमध्ये आता सध्या वाईट अवस्था सुरू आहे, वाईट अवस्था. आपण जर का अशीच झोपलो तर येणारा काळ फार भयंकर आहे. बांगलादेशमध्ये तर सध्या नको नको त्या गोष्टी घडतायत. तरुण मंडळी आपण जी आहोत, आपलं अध्यात्म, आपला देश, आपली संस्कृती, आपला धर्म रक्षण करण्याची फार गरज आहे. धर्म रक्षावय अवतार घेसी असं देव म्हणतोय. देव धर्माचं रक्षण करण्यासाठी आज कृष्णाकडून येईल की नाही माहित नाही, पण ही जबाबदारी ना समाजाचे नागरिक म्हणून, देशाचे नागरिक म्हणून आपली आहे. त्याच्यामुळे बाहेर काय चाललंय, धर्मावर कोणती संकट आहेत ते आपण ओळखूयात. आपल्याला काय करायचंय, या छोट्या बालकांना जर का आपण कीर्तनामध्ये जी नाही आली, त्यांना नाही आणलं, तर धर्माचं काही खरं नाही. देव स्वतः काही म्हणून, कोणी म्हणून येणार नाही. आता आपल्यातलाच कृष्ण, आपल्यातलाच राम आपल्याला जागृत करण्याची खरी गरज आहे. समाज प्रबोधन सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून होतं. त्यामुळे हे कीर्तन करायची. शेवटची 10-15 मिनिटं मी खरं तर या विषयाला देते. थोडंसं इकडे तिकडे झालं, 9-9:15 पुढे मी करते जात नाही, पण रंगातच एवढं आलं, 40 एवढ्या येत होत्या, दगडपाट प्रमाणात एवढी येत होती, तर ती 15 मिनिटांमध्ये निघून गेली. मी काही नाही करू शकत, पण माझं काम आहे त्या मारुतीराच्या चरणाची जे काही आणलं ते समर्पित करण्याची कळकळीची विनंती आहे. धर्म संस्कृती, आपल्या रीतीभाती आपल्याला जगायचे. जास्त करून महिलांची जबाबदारी आहे, कारण संत आपल्याला स्थान देतात. लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा भोतांची, मी कन्या पुत्र, सगळीकडे संत आपल्याला महिला वर्गाला जास्त प्राधान्य देतात. म्हणून आपण महिला वर्गांनी आपला देश, आपली संस्कृती, आपल्या घरची शिस्त, आपल्या वाडीची, आपल्या घराची, समाजाची शिस्त आपण पाळली पाहिजे. पदर खोचून आज आपल्याला उभं राहण्याची खरंच काळाची गरज आहे. कारण जर आज आपण आपल्या पोरांना नाही ना आणलं, नाही धर्म शिकवला, नाही ना आपण त्यांना आपले ग्रंथ दाखवले, तर येणारा काळ फार भयंकर आहे. आज आपण 1000 रुपयासाठी विकले जातो. रस्ते पाहिजे चांगले, लाईट पाहिजे चांगली, आम्हाला सोयी पाहिजे, आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे. पण येत्या काळात कत्तलींवर कत्तली होत आहेत. धर्म भ्रष्ट करायला हे राक्षस टपलेले आहेत. कुठं आपली पोरं ह्या लाईटीचा, पाण्याचा, या रस्त्याचा वापर करणार आहेत? धर्म राखला पाहिजे. धर्म रक्षण करण्याचं काम आपल्या महिलांवर येऊन पडलंय आणि कंबर कसून आपण आपलं घर, आपली कुटुंब, आपला समाज,
आपल्या पोराच्या अंगात आज आपण ताकद भरूयात, हरिनामाची ताकद भरूयात, पॉवर शक्ती त्यांना मानसिक सक्षम करूयात. येणारा काळ हा भयंकर आहे. आपण जर का आपला अध्यात्म नाही जपला, समाज नाही जपला ना, तर कोणी येणार नाहीये. म्हणून या अध्यात्मातून, या कीर्तना प्रवचनातनं आपल्याला एकमेकांना जागा करायचे. आपण संघटित नाही होत. आपण ना हिंदू कसे आहेत माहितीये का, मोसंबी सारखे बाहेरनं भगवे, पण त्या मोसंबीला आतमध्ये उघडलं ना तर हा वेगळा, तो वेगळा, हा इकडं, तो तिकडं, पाकळ्या वेगवेगळ्या. पण राक्षस जे आहेत ना ते बाहेरनं टरबुजासारखे, ते कलिंगडासारखे, बाहेर हिरवेगार. आपल्याला काय वाटतं की शिरा वेगवेगळ्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या असतील, पण फोडलं ना तर आतमध्ये एकसंघ असतात. आपण संघटित नाही होत, आपण एक नाही होत. आपणच भाववृत्तीमध्ये वादविवाद करतो आणि हा फायदा ना परधर्मीय, परप्रांतीय घेतात आणि आपल्याला फोडण्याचं काम करतात. त्याच्यामुळे काळाची गरज आहे, आपण संघटित राहूया. आपला समाज, आपली शिस्त, आपली संस्कृती, आपलं देव आपण राखूया. ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कीर्तन रूपी सेवा जी झाली ती तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने सहाय्यामुळे झाली. ही छोटी मंडळी, तुम्ही उपस्थित वृद्ध मंडळी, माझ्या बाबांचे पाय तुमच्या मला जाणवत आहेत, ते कळ मला पोहोचते इकडे. इथे उपस्थित सगळे म्हणजे अगदी इथून पासून अगदी इथपर्यंत सगळ्यांचा सहवास होता, सगळ्यांची साथ संगत होती, मधुर सूर होते. नये तरी तुझं मधुर उत्तर, नाही सुस्वर दिधला देवे, नाही तयावीण भुकेला विठ्ठल, येईल पैसा बोल रामकृष्ण. विठ्ठल या सगळ्या गोष्टींसाठी भुकेला नाहीये. तुम्हाला जसं येईल ना तसं म्हणा, तुम्हाला जसं वाजवता येईल तसं म्हणा. हा संदेश आपण सगळ्यांनी घेऊया आणि आपलं समाज रक्षण, धर्म रक्षणाचं काम करूया. झालेली सेवा हनुमंतरांच्या चरणी समर्पित करूया आणि सेवेला पूर्ण जय नामदेव